सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार देवेंद्र कोठे यांची अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळ सचिवालयाकडून निवड झाली आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 22 मधील आदिशक्ती माता चौक ते सलगर वस्ती पोलीस स्टेशनपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 72 लाखांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून उपलब्ध करून दिला आहे। या निमित्ताने इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने आमदार कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, मखमाली टोपी आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार कोठे म्हणाले, प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही। किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड हे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सदैव धडपड करतात। त्यांच्या मागणीनुसारच रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। या सत्कार सोहळ्याला माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, फिरोज पठाण, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते। शारदीय नवरात्र महोत्सव आणि घटस्थापनेपूर्वी रस्ता पूर्ण व्हावा यासाठी आमदारांनी विशेष लक्ष दिल्याचेही किसन जाधव यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 22 मधील आदिशक्ती चौक ते सलगर वस्ती पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता। तो वारंवार रस्ता करण्यासाठी किसन दादा नागेशांना पाठपुरावा करायचे। किसन लक्ष्मण मामांच्या वाढदिवशी मी शब्द दिला होता की त्याला निधी उपलब्ध करून देऊ, लवकर त्या कामाला देखील सुरुवात करू। आज आई जगदंबेच्या शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी त्या रस्त्याचं काम सुरू झाल्याचं निश्चितच त्या भागाचा आमदार म्हणून मला अतिशय आनंद आहे। किसन दादा नागेशांना अनेक त्या भागातली विकास कामं माझ्याकडे मागणी केलेली आहेत। ती सगळी कामं आपण मंजूर करून देत आहोत। निश्चितच अनेक वर्ष त्या भागाचा कुठलेला विकास येणाऱ्या काळात पूर्ण होईल हा विश्वास मी आजच्या दिनी पुनश्च एकदा व्यक्त करतो। आज अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ वरती माझी निवड झाल्याबद्दल जो त्यांनी सन्मान केला त्याबद्दल त्यांचा व्यक्तिशः आभार मानतो। धन्यवाद।